आणि खऱ्या अर्थानं आदर्श गोसेवा अनुसंधान हा प्रकल्प सुरू झाला. गोरक्षण, गोसंगोपन आणि गोसंवर्धन या त्रिसूत्रीवर या प्रकल्पाचं काम सुरू झालं. गोरक्षण म्हणजे कापायला नेल्या जाणाऱ्या गायींना वाचवणं. गोसंगोपन म्हणजे सर्व प्रकारच्या गोवंशाचं पालन. आणि गोसंवर्धन म्हणजे गोवंशाच्या विकासासाठी सर्व प्रकारचे संशोधन, प्रयत्न, जात विकास आणि त्यासाठी चांगले बैल आणि सांड यांची उपलब्धता. गाय म्हटलं की डोळ्यासमोर येते शेती. गोपालन हा शेतीचा जोड व्यवसाय मानला जातो. त्यात दुग्ध व्यवसायाव्यतिरिक्त गायीचा काय उपयोग केला जाऊ शकतो याकडे या कार्यकर्त्यांनी लक्ष केंद्रित केलं. चरक, सुश्रुत वगैरे सर्वांचे रेफरन्सेस आम्ही पाहिले आणि तिथे आम्हाला मिळालं गो पियुष. पियुष म्हणजे अमृत, गो पियुषचा रेफरन्स मिळाला. म्हणजे गायीचं पहिलं दूध आणि गो पियुषाचा अभ्यास करताना त्याला काऊ कोलेस्ट्रम इंग्रजीमध्ये म्हणतात. तर आम्ही संशोधन करायला लागलो. त्यामध्ये असं आम्हाला दिसलं की जगामध्ये अनेक वैज्ञानिकांनी त्याच्यावर रिसर्च केला आहे आणि त्याचे जे घटक आहेत, 90 घटक जे मानले जातात, ते म्हणजे काऊ कोलेस्ट्रमचे, त्याच्यावर अनेक पेटंट्स घेतले गेले आणि त्याचा उपयोग अनेक औषधांमध्ये केला जातो. कृषी क्षेत्राला सध्या भेडसावणारी मोठी समस्या म्हणजे निरुत्पादक जमिनीची. अधिकाधिक उत्पन्न मिळवण्याच्या मोहापायी वारेमाप रासायनिक खतांचा वापर केला गेला. यामुळे स्वाभाविकपणे जमिनीचा कस कमी झाला, तिची उपजाऊ क्षमता कमी झाली, त्यामुळे उत्पादनही कमी झाले. काही ठिकाणी तर जमीन निरुत्पादक बनली, वांझ झाली. अशा वेळी नैसर्गिक सेंद्रिय खतांचा पर्याय समोर आला आणि सर्वप्रथम लक्ष गेलं ते आपल्या पूर्वजांनी पूर्वापार वापरलेल्या शेणखताकडे. या सेंद्रिय खताच्या निर्मितीसाठी विशिष्ट प्रकारच्या टाक्यांची निर्मिती करण्यात आली आहे. या टाक्यांमध्ये कचरा, पालापाचोळा, कडबाकुट्टी यांचा थर टाकला जातो. त्यावर गोठा धुण्यासाठी वापरलेलं पाणी टाकलं जातं. या पाण्यात शेणाचा अंश असतोच. याशिवाय गोमूत्रही मिसळलं जातं. हे थर साधारणपणे 3 महिने एकावर एक रचून ठेवले जातात. खत तयार झाल्यावर या टाक्या पुन्हा रिसायकल पद्धतीने वापरल्या जातात. याप्रमाणेच गांडूळ खताची निर्मिती केली जाते. त्यात जमिनीवर सुरुवातीला शेणाची गादी तयार करून त्याची गरमी कमी केली जाते. मग या गादीत गांडुळे सोडली जातात. त्यावर पोती अंथरली जातात. या स्थितीत साधारण 3 आठवडे ठेवलं जातं. या कालावधीत हे शक्यतोवर कोरडं पडू नये याची काळजी घ्यावी लागते. या दोन्ही पारंपरिक खतांच्या निर्मितीबरोबरच अजून एका विलक्षण खताची निर्मिती प्रक्रिया आपल्याला गोमातेसमोर नतमस्तक व्हायला भाग पाडते. गाय जिवंत असताना दुधापासून गोमयापर्यंत तिच्यापासून मिळणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा मानवाला लाभ होतोच. पण मृत्यूनंतरही गाय पुरल्यानंतर काही दिवसांनी तिच्या शरीरापासून खत निर्माण होते. याची क्षमता कोणत्याही रासायनिक खतापेक्षा कित्येक पटींनी अधिक आहे. म्हणूनच या खताला अतिशय समर्पक नाव देण्यात आलं आहे, समाधी खत. याशिवाय गोमूत्रामध्ये कडुनिंबाची पानं घालून यांचं एकत्र मिश्रण एका माठात भरून मातीत पुरलं जातं आणि मग काही दिवसांनी त्यांच्यापासून अर्काची निर्मिती केली जाते. हा अर्क उत्तम कीट नियंत्रक म्हणून सिद्ध झाला आहे. आधुनिक राहणीमान आणि अवाजवी शहरीकरणाच्या मागे धावणाऱ्या युवा पिढीला कदाचित याचे महत्त्व वाटत नसेल, पण याचा अर्थ आपण अधिक विनाशाकडे चाललो आहोत असाच होतो. त्यामुळे आज नावाजलेले शास्त्रज्ञ सुद्धा गोवंशाच्या रक्षण आणि संवर्धनाचा पुरस्कार करत आहेत. आधुनिक जीवनमान अनेक सोयी सुविधा बरोबर घेऊन आलं, पण या सुविधांपेक्षा जास्त रोगराई आणि अस्वास्थ्य यामुळे वाढलं. आज शहरातली वाढती समस्या आहे वायू प्रदूषण. याकरता झाडे लावणे हा एक उपाय आहे, पण त्याबरोबरच गाय पाळणं, तिचं संगोपन करणं हा उपाय असू शकतो? हो, नक्कीच असू शकतो. कारण गाय हा एकमेव प्राणी आहे जो हवेतून ऑक्सिजन घेऊन हा ऑक्सिजन अधिक शुद्ध करून बाहेर सोडतो. हे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालं आहे. गायीच्या दुधाची पौष्टिक गुणवत्ता आपल्याला नवीन नाही, परंतु तिच्या शेण आणि गोमूत्राचा औषधी वापर शक्य आहे
हे आपल्यापैकी अनेकांना ठाऊक नाही. आदर्श गोसेवा प्रकल्पात दूध, दही, तूप, गोमय आणि गोमूत्र यांच्या म्हणजेच पंचगव्याच्या औषधी गुणांवर संशोधन चालू आहे. पुरातन काळापासून गायीच्या शरीरात 33 कोटी देवांचा वास असतो अशी आपल्याकडे धारणा आहे. या धारणेला खरं तर वैज्ञानिक अर्थ आहे. सप्तधातू आणि पंचकोशांपासून बनलेलं हे मानवी शरीर स्वस्थ आणि कार्यक्षम राहावं म्हणून 33 प्रकारच्या घटकांची आवश्यकता असते.